शुभू, मी तुझी वाट बघतीये. श्रावणी माझी वाट बघायला मी विसरलोच. हो, थँक्यू सर. खरंच खरंच थँक्यू. सॉरी श्रावणी, साहेबांनी सांगितलेलं काम करता करता उशीर झाला. काय झालं? कसल्या विचारात पडलेस? तुला बरं वाटत नाहीये का? नाही नाही, मी ठीक आहे. शुभू, आत्ता ना रुद्र सरांचा फोन आला होता. काय म्हणत होते? कशासाठी फोन होता तो? तुला एक सांगू का? हे रुद्र सर ना माणूस म्हणून मला कधी कधी जरा विचित्रच स्वभावाचे वाटतात. जे त्यांचं वागणं कधीतरी जरा वेगळं वाटतं मला. बरोबर बोललीस तू. मला बी असंच वाटतंय. तो माणूस ना साधा आणि सरळ नाही वाटत. नाही नाही, माणूस म्हणून मला ते चांगलेच वाटतात. म्हणजे त्यांच्या कामाचाही काही प्रश्न नाही. पण ना मला असं वाटतं की ते माझ्याशी जरा जास्तच चांगलं वागतात जवळीक साधण्यासाठी. त्यांचं वागणं, त्यांचं नक्की हेतू काय काही कळत नाही. तू अगदी बरोबर बोलायला लागलेस. त्या माणसाच्या हसऱ्या चेहऱ्यामागं ना कुठला तरी एक मुखवटा आहे. हे मला खूप आधीपासून जाणवते. त्यांची नजर आणि हेतू ना शुद्ध नाही आहेत. पण तू हे एवढ्या ठामपणे कसं म्हणू शकतोस? म्हणजे नक्की कशामुळे तुला वाटतंय हे? कुठला भी माणूस ना धुतल्या तांदळासारखा नसतोयच. त्याच्या मनात ना काळी पांढरी विचार असतातच. हो का? होय, कोणी धुतल्या तांदळासारखं नसतंच का? तेच. मग तुझं काय रे? तू तर कसा अगदी सरळ साधा आणि सभ्य आहेस. तुला कोणी सांगितलं मी साधा सरळ सभ्य माणूस आहे? ते मी बदमाश आणि एक लबाड माणूस आहे. फक्त तुला कळलेलं नाही आतापर्यंत. शुभू, तू आणि बदमाश. शुभू, शक्यच नाही. तुला ना डायलॉग अजिबात शोभून दिसत नाही. अगं मी खरं सांगालोय श्रावणी, मी पक्का लबाड आहे. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर येताना मी काय बोललो हे ऐकण्यासाठी तू किती प्रयत्न करायला लागलास. पण मी सांगितलं नाही. मी पक्का बदमाश आहे. नाही, बरोबर आहे. तू आहेसच एक नंबरचा बदमाश. काही सांगितलंच नाहीस मला. पण खरं सांगू का, तू ना खूप म्हणजे खूप गोड पण आहेस. हाय अंबाबाई, माझी सानी कुठं थांबली असेल ग? अजून घरी यायचा पत्ता नाही तिचा. कुठं अडकली? किती टाइम झाला अजून घरी आली नाही. तिचं रक्षण करा. ही कारभारने कशाला एवढी काळजी करायली? येईल किती? धर पाणी घे.